जय जिजाऊ. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर मी इंदू गायकवाड आपलं स्वागत करत आहे. वेगळा विषय तरुणाईच्या बाबतीतला आहे. तरुणाईच्या बाबतीमध्ये अनेक विषय आहेत, परंतु हा प्रत्येक विषय त्यांच्या बाबतीतला वेगळा असतो. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये इतक्या घडामोडी घडत असतात, इतकी परिस्थिती त्यांना वेगवेगळ्या रस्त्यावरती आणून सोडत असते. वातावरण इतकं वेगवेगळं चित्रविचित्र त्यांच्या आजूबाजूला निर्माण होतं की त्यांचे विषय सुद्धा वेगळे होऊन जातात. आणि अगदी किरकोळ छोटे विषय असले तरी सुद्धा ते एक उग्र स्वरूप धारण केलेलं असतं त्या विषयांनी, आणि त्याने एक वेगळेपण, एक वेगळं वलय प्राप्त झालेलं असतं. आणि त्यामुळं ती क्षमता जी आहे त्यांच्याकडं जी चांगल्या गुणांची, तर ती चांगल्या गुणांची क्षमता असते, तर ती कुठेतरी एका वेगळ्या दुष्कृत्यांकडे वळलेली असते. आणि जी समोर परिस्थिती येते त्या परिस्थितीला ते सामोरे जात असतात, त्यामध्ये मिसळत असतात आणि त्यात एकरूप होत असतात. त्यामुळं त्यांचा चांगुलपणा हा वेगळ्या दिशेला गेलेला असतो. कारण का ते स्वतः जरी चांगले असले तरी त्यांच्या अवतीभोवतीची परिस्थिती किंवा त्यांच्या जवळची माणसं, ते ज्यांच्यावर प्रेम करतात, ते त्यांचे जोडीदार हे तितक्याच ताकदीचे आणि तितकेच समजूतदार असतात असं नाही. तर हा मुळामध्ये प्रत्येक पोरगा किंवा प्रत्येक पोरगी ही काही वाईट नसते, किंवा जी गोष्ट करते तर ती काहीतरी एक विचारानेच करत असते. परंतु समोरची साथ तिला मिळत नाही, किंवा त्या साथीदाराला तेवढी ती सक्षमता नसते, तेवढा विचार वैचारिक क्षमता नसते, किंवा एक समजून घेण्याची एक वृत्ती पण नसते, एक प्रेम भावना पण नसते. एक जर स्वार्थ असेल आणि जर खंजीर खुपसण्याची वृत्ती असेल, जर त्याचा यूज करून घ्यायची वृत्ती असेल, किंवा तसा स्वभाव असेल, तर मग साहजिकच आहे एखादा चांगला तरुण किंवा चांगली तरुणी त्या कचाट्यामध्ये सापडली, त्या परिस्थितीमध्ये ती त्या वावटळीत सापडली, तर नक्कीच तिचं आयुष्य बर्बाद होतं. आणि हे बर्बाद कोणी त्याशिवाय त्याच्यातनं बाहेर काढू शकत नाही, कारण तो मग ती व्यक्ती त्यामध्ये इतकी मिसळून जाते आणि इतकी त्याच्यामध्ये ती गुरफटून जाते की त्या दलदलीमध्ये ती अडकली जाते. आणि मग त्या दलदलीतून बाहेर काढणं म्हणजे त्यांना विशेष प्रयत्न करावे लागतात, आणि हे विशेष प्रयत्न करण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये एक विशेष व्यक्ती पण यावी लागते. आणि जी व्यक्ती या दलदलीमध्ये फेकून दूर निघून जाते, तर ते साहजिकच आहे की ती तिथं वळूनही पाहत नाही की तिथं दलदलीत त्याचं काय झालंय, जीव संपलाय का, घुसमटतोय की तडपडतोय, हे पाहायला सुद्धा ती व्यक्ती मागं वळून पाहत नाही. तर जवळपास येणं तर लांबची गोष्ट. मग अशा वेळेला एक वेगळी व्यक्ती त्या आयुष्यामध्ये येते आणि ती त्या दलदलीतून बाहेर काढते, पण ती तेवढ्या त्या ताकदीची असावी लागते. आणि ज्या वेळेला दुर्दैव म्हणा किंवा काही जर अशी व्यक्तीही जर त्या व्यक्तीपर्यंत, त्या पोरापोरीपर्यंत जर पोहोचली नाही, तर मात्र त्या दलदलीतून त्याला बाहेर निघणं हे खूपच कठीण जातं. त्याला दुसरा हात मदतीचा असावा लागतो, ती ताकद द्यावी लागते, ती ऊर्जा द्यावी लागते, त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रोत्साहन द्यावं लागतं, त्या व्यक्तीची प्रेरणा बनावं लागतं, आणि आपला वेळ, आपल्या सर्व काही गोष्टी त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करावं लागतं. त्यावेळेला त्या दलदलीतली ती व्यक्ती जी आहे अडकलेली, तर ती दूर त्यातनं बाहेर पडू शकते, आणि त्या दुःखातून आणि त्या वेदनेतून सुद्धा ती दूर होऊ शकते. तर मग आता हे करण्यासाठी मग काय म्हणतात इतर समाज घटक, की मग पडायचंच कशाला या या गोष्टींमध्ये, जर हे माहीत असतं ना की असं होतं, असा ब्रेकअप होतो, किंवा असं आपल्याला पाठीत खंजीर खुपसला जातो, आपल्याशी अशी गद्दारी होते, किंवा आपल्याला समजून घेतलं जात नाही, आपला यूज केला जातो, आपलं स्वार्थीपणाने वागलं जातं, दुनिया अशी लबाड आहे, असं आहे, तसं आहे, हे सगळं मग लोक बोलतच असतात. आजूबाजूचे मित्रमंडळी तर खास करून या गोष्टी आवर्जून त्या पोराला पोरीला सुनावत असतात, आणि तो मात्र एक सुन्न होऊन त्या ऐकण्याच्या मनस्थितीतही नसतो. त्याला एक वेगळ्याच वेदनेला सामोरं जावं लागतं, आणि त्याला सुचत नसतं की काय झालेलं काय नाही, कारण जगण्या मरण्याच्या पलीकडच्या अवस्थेमध्ये तो पोरगा पोरगी निघून गेलेली असते. म्हणजे विशेष करून जे संबंधित या गोष्टीमध्ये अडकलेले आहेत त्या व्यक्ती. मग आता काय होतं, की आता त्यांना कसं होतं, की मग हे दुःख, हे सगळं झालेलं आहे, हे मला कळत तर होतं, की असं नाही की काही कळत नव्हतं आणि डोळ्यावरती पट्टी बांधली आणि त्याच्यामध्ये उडी घेतली, तर असं नाही, ते सगळं कळत असतं. त्या संबंधित जोडीदाराला सुद्धा हे सगळं माहिती असते, ही रियालिटी माहिती असते, सगळी समोरच्याची मानसिकता माहिती असते, त्याची आर्थिक कंडिशन माहिती असते, फायनान्शियल पोझिशन काय आहे, त्याचं शिक्षण काय आहे, त्याची वैचारिक क्षमता काय आहे, तो व्यसनी आहे का, प्रेमळ आहे का,
का, चांगला आहे का, माणुसकी आहे का, स्वार्थी का, हे सगळं माहिती असतं ते एकमेकांना. तर त्यावेळेला ऍक्सेप्ट करतात, परंतु नंतर मात्र काहीतरी मग त्यांच्या मनात वेगळेच काहीतरी गणित चालतात आणि मग त्यामध्ये त्यांचे प्लॅन्स तयार होतात आणि मग ते असे खड्यासारखे दुसऱ्याला दूर करतात. परंतु मग हे खड्यासारखं दूर केलं की तो माणूस संपतो. मग त्याला बाहेर कसं काढायचं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं ही आपली गरज आहे ना. आपली ती मदतीची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे, कारण आपल्यामुळे तो हर्ट झालेला आहे, आपल्यामुळे दुःखी झालेला आहे आणि आपल्यामुळे या संकटात सापडले, आपल्यामुळे दलदलीत सापडलेला आहे. तर आपण त्याला बाहेर काढलं पाहिजे. ही माणुसकीची भावना जरी ठेवली, की जरी तुमच्याकडून काही एखादी गोष्ट होऊन गेली तरी सुद्धा तुम्ही त्याला बाहेर काढू शकता, तर तुम्ही त्यातून त्याला बाहेर काढलं पाहिजे आणि मग तुम्ही तुमच्या वाटेने निघून गेलात तरी चालू शकतं. परंतु एखाद्याला संपवण्याचा असा प्रकार करू नये. तर या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मग तरुणांना दोष देऊन आणि तू असं फसला, तुझं आता संपलं, तू काय आता याच्यातनं बाहेर पडू शकत नाही, तू आता काय विचारच करू नको, आता आम्ही सांगितलं त्यावेळेला विचार नाही केला, आम्ही सांगितलं तेव्हा समजून नाही घेतलं आणि तुझंच डोकं वापरत गेला, तुमच्याच डोक्याने करत गेले आणि मग आता भोगा तुमच्या कर्माची फळं. आणि असं करून मग त्याला त्या वाटेवरती अर्धवट प्रवासासाठी सोडून दिलं जातं. मग त्याचं आयुष्य त्या ठिकाणी चिखलात सापडतं, व्यसनी बनतो किंवा मग वेगळ्या वाटेला निघून जातात. तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार? जो सोडून जाणारा तो निघून जातो, परंतु मग मागे उरतं काय? यांचं तर स्वतःजवळच काही उरत नाही, तर मग उरतं काय? आणि मग त्याला आधार देणं, प्रेरणा देणं ही तर लांबची गोष्ट, परंतु त्याला असं उपदेश देऊन त्याला अजून खिल्ली ओढून त्याला अजून मारून टाकलं जातं. शारीरिक वेदना, मानसिक वेदना आणि या सर्व वेदनांनी तो पोरगा किंवा ती पोरगी तळमळत राहते आणि ती आशेने पाहत असते की कोणीतरी येईल, मदत करेल, आपल्याला काढेल बाहेर. शेवटी मानवी स्वभाव आहे, अडचणीमध्ये कुठेतरी तो याचनेने पाहतोच, कुणाची तरी मदत मिळेल का हे पाहतच असतो. आणि मग अशा वेळेला आपल्याला डोळ्यांना दिसलं तर आपण पुढं जाऊ नये, पुढं मार्गस्थ होऊ नये, तर त्यात थांबावं, जरा त्याची विचारपूस करावी, काय झालं काय नाही हे समजून घ्यावं, त्याला 2 शब्दाचे मार्गदर्शन करावं, त्याला धीर द्यावा, थोडासा आधार द्यावा आणि आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण करायचं आणि अशा व्यक्तीला त्यातून बाहेर काढायचं. अशी व्यक्ती म्हणजे ही जी मुलं मुली आहेत, तर त्यांना तेवढा अनुभव नसतो, त्यांना ती दुनियादारी एवढी माहीत नसते. ते त्यांचं सर्वस्व देण्यामध्ये, त्या वयाच्या जोशामध्ये, त्यांच्या स्वप्नांमध्ये ते इतके गुंफून गेलेले असतात आणि गुंतलेले पण असतात. एकमेकांची मनं गुंफून घेतात, एकमेकांमध्ये सर्वस्व देतात, म्हणजे वेळ, पैसा काहीच पाहत नाही. शिक्षणातून बाहेर पडतात, घरातून बाहेर पडतात, स्वतःच्या जीवनातून बाहेर पडतात. इतकं बाहेर पडून जातात की ते त्यांचं स्वतःचं काही आयुष्यच विसरून जातात आणि जगणंच विसरून जातात. तर असं आपल्याला दिसत असतं आजूबाजूला, आपल्या घरातही असतं, बऱ्याच ठिकाणी म्हणजे सगळीकडेच असा प्रकार आपल्याला दिसत असतो. तर आपण तो उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसतो, त्यावेळेला आपण त्यांना तातडीने पावलं उचलायचे आणि त्यांना यातून बाहेर कसं काढायचं यासाठी आपण विशेष प्रयत्न करायचे आणि अशा या तरुणाईला या संकटामधून, या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करत राहायचे. सर्वांनी करायचे आहेत. पुन्हा भेटूया. धन्यवाद.